गावाकडची माध्यमिक कन्या विद्यालयात HPV लसीकरणाबाबत विशेष पालक सभेचे आयोजन. प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दशसर येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभांगी दिघाडे यांचे विद्यार्थिनींना व पालकांना मार्गदर्शन. यावेळी डॉक्टर शुभांगी दिघाडे वैद्यकीय अधिकारी, वर्षा सोनवणे आरोग्य सहाय्यक, गजानन गुडदे आरोग्य सहाय्यक, मीना तायवाडे आरोग्य सेविका, वनिता वानखेडे आशा सेविका, जयश्री चौधरी आशा सेविका तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा देशमुख, शिक्षिका माधुरी पांडे, मरस कोल्हे, खुरात इत्यादी उपस्थित होते. चला तर जाऊन घेऊया गावाकडची बातमीसाठी आमचे प्रतिनिधी निलेश रामगावकर यांनी घेतलेली प्रतिक्रिया. या निमित्ताने या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दशसर येथील वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले आहे व त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केला. आपण त्यांना याबाबत आणखी थोडी आपल्या चॅनलद्वारा माहिती विचारूया. मी डॉक्टर शुभांगी दिघाडे, प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दशसर, मेडिकल ऑफिसर. HPV लसीकरणाबाबत आपण काय माहिती सांगू इच्छिता? HPV वॅक्सिनेशन हे 8 मार्च या तारखेपासून आपल्या भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. सगळीकडे ही लस 8 मार्चपासून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मोफत दिल्या जाते. HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. या व्हायरसमुळे आपल्याला गर्भाशय मुखाचा कॅन्सर होतो. ही लस आपल्याला वयोगट 14 वर्ष पूर्ण पण 15वं वर्ष कंप्लीट व्हायचे आहे अशाच मुलींना द्यायचे आहे आपल्याला. या लसीकरणामुळे मुलींना पुढील आयुष्यात गर्भाशय मुखाचा कॅन्सर होणार नाही, त्याच्या प्रिव्हेन्शनसाठी आपण ही लस देणार आहोत. आणि ही लस प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दररोज इथून 3 महिनेपर्यंत मोफत दिल्या जाणार आहे. आणि लस घेताना येताना पालकांनी स्वतः हजर राहायचे आहे आणि सोबत आधार कार्ड घेऊन यायचे आहे. तर ही लस प्रायव्हेटमध्ये खूप महाग आहे, आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत दिल्या जाणार आहे. तरी माझी सर्व पालकांना कळकळीची विनंती आहे की सर्वांनी आपल्या पाल्यांना घेऊन यावे व या लसीचा उपयोग घ्यावा. तसेच या शाळेतील मुख्याध्यापक सौ मंजुषाताई देशमुख याही उपस्थित आहे. आपण त्यांच्याकडे जाऊया. टीम उपस्थित झालेली आहे आणि त्यांचा अतिशय चांगला असा हेतू आहे की भविष्यामधली जी पिढी आहे ती पिढी आताच्या या मुलींना घडवायची आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आजार आजकाल स्त्रियांमध्ये पसरणारा जो आहे तो आहे गर्भाशयाचा कॅन्सर. आणि तो होऊ नये म्हणून शासनाने एक चांगलं पाऊल महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने या ठिकाणी उचललेलं आहे. आणि त्याबाबतच मार्गदर्शन करण्याकरता ज्या आमच्या विद्यालयाच्या 8वी पासूनच्या विद्यार्थिनी आहे ज्यांचा वयोगट 14 वर्ष पूर्ण परंतु 15 वर्षाच्या आत असणाऱ्या मुलींना ही लस शासनाकडून मोफत दिल्या जाणार आहे. तर या ठिकाणी बराचसा पालकवर्गसुद्धा उपस्थित झालेला आहे. तर माझी सर्व पालकांना आणि ज्यांचे पालक आले नाही त्या विद्यार्थिनींनी सुद्धा आपल्या घरी जाऊन ही माहिती अवश्य द्यावी की ही लस आपल्याला मोफत मिळणार आहे आणि आपल्याच आरोग्याचं हे एक कवच आहे. तर सर्वांनी लस घ्यावी असं मला वाटते. गावाकडची बातमीसाठी मी निलेश रामगावकर, जिल्हा प्रतिनिधी, अमरावती.